आज दुपारी आमची बैठक ही मुख्यमंत्री साहेबांबरोबर झाली. महाजन साहेब तिथे होतेच. चर्चा केली. चर्चा कशावर केली तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने जी कर्जमाफीची योजना या सरकारने आणली त्याच्यामध्ये 2019ची अट जी टाकण्यात आलेली ती काढण्यात यावी अशी विनंती त्यांना केली. 50,000चं लिमिट जे लावलं गेले ते तुम्ही काढून 2 लाखापर्यंत ते करावं. महाराष्ट्रातील शेतकऱ्यासाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे. कारण की शेतकरी मित्रांनो बघा, आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी निकष आणि त्यांची यादी सुद्धा आता जाहीर झालेली आहे. म्हणजेच की बघा, आता पात्र शेतकऱ्याची यादी आणि अपात्र शेतकऱ्याची यादी आता संपूर्ण बघा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची आता जाहीर झालेली आहे. शेतकरी मित्रांनो बघा, आता कोणत्या शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार, कोणत्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार नाही, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जाणून घ्यायला मिळेल. त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघायचं आहे. कारण की शेतकऱ्यासाठी ही सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, शेतकरी बघा, आता बघा, शेती पिकासाठी कर्ज काढलेल्या शेतकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बघा आता 2 लाख रुपयाचं कर्जमाफीवर बघा शिक्कामोर्तब केली आहे. आणि कर्जमाफी सरसकट केली जाणार नाही, परंतु पहिल्या टप्प्याची अधिकृत यादी आता जाहीर झाली असून यामध्ये बघा पात्र शेतकऱ्यांचं कर्जमुक्त प्राधान्य केली जाणार आहे. बघा, शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे. कारण की शेतकरी मित्रांनो बघा, आता पात्र शेतकऱ्याची यादी जाहीर करण्यात आलेली आहे आणि काही शेतकऱ्याचं आता कर्ज माफ होणार आहे. ते शेतकरी कोणते आहे आणि किती जिल्ह्याचं आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बघा कर्ज माफ होणार आहे. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो बघा, आता बघा पहिल्या टप्प्यातील यादीत अमरावती आणि धाराशिव या जिल्ह्यातील समावेश करण्यात आला असून तेथे पहिल्या टप्प्यातील बघा प्रक्रियेनुसार निधी जमा होण्यास सुरुवात होईल आणि उर्वरित बघा 18 जिल्ह्याचे कर्जमाफी पुढील टप्प्यात पूर्ण केले जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. की असं देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्ट केले आहे की असून आता बघा 2 लाख रुपयापर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना यातून मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की बघा आता प्रधाने दिलेल्या या जिल्ह्यामध्ये बघा छत्रपती संभाजीनगर, त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो कोल्हापूर जिल्ह्याचेही समावेश असून पहिल्या टप्प्यातील प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा आता पूर्णपणे सज्ज झाली आहे आणि नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना बघा 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देखील यांचा पहिल्या टप्प्यात मिळण्याची दाट शक्यता वर्तवली आलेली आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, जे शेतकरी नियमित कर्ज भरत होते अशा शेतकऱ्याला बघा नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान देखील याच पहिल्या टप्प्यात मिळण्याची दाट शक्यता आहे. स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, आता कर्जमाफीच्या या विशेष यादीत बघा जळगाव, त्याचप्रमाणे बघा नंदुरबार आणि नांदेड या जिल्ह्याचा उल्लेख असून पहिल्या टप्प्यामध्ये येथील शेतकरी कर्जमुक्त होतील आणि बँकेने आता लाभार्थ्यांची यादी अंतिम केली असून बघा पडताळणीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे आणि या 18 जिल्ह्याची प्रक्रिया यशस्वी होताच उरलेल्या जिल्ह्याच्या कर्जमाफीची गती दिली जाणार असून आता शेतकरी मित्रांनो बघा, पडताळणीत बघा बीड, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नावे असून त्यांना पहिल्या टप्प्यातील यादीनुसार लाभ मिळणार आहे. आणि बघा ज्यांनी शेती पिकासाठी कर्ज घेतलंय त्यांनाच या यादीत स्थान देण्यात आलेलं आहे आणि श्रीमंती शेतकऱ्यांना या प्रक्रियेतून बाहेर काढले जाणार असल्यामुळे केवळ गोरगरिबी आणि पात्र शेतकऱ्यांना यांच्या यादीत मिळणार आहे. बघा, सर्वप्रथम शेतकऱ्यांनी सांगितलं, जे श्रीमंत शेतकरी आहे त्यांना यादीतून बाहेर काढलेलं आहे. जे गरीब शेतकरी आहे, जे खरंच पात्र शेतकरी आहे, जे खरंच गरजू शेतकरी आहे, अशा शेतकऱ्याला आता पात्र करण्यात आलेले आहे. असे शेतकरी कोण आहे बघा, जर शेतकरी मित्रांनो ज्या यादीत जर तुमचं नाव असेल तर तुम्ही पात्र आहात. त्याचप्रमाणे एक अट सुद्धा लावण्यात आलेली आहे. ज्या शेतकरी त्या अटीत बसतील अशा शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार आहे. बघा, शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. शेतकरी मित्रांनो बघा, पहिल्या टप्प्यात पुढील अकोला, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्याचा समावेश असून या जिल्ह्यातील बघा बँक आता कर्जमुक्तीसाठी सज्ज झाले आहेत.
त्यानंतर बघा प्रशासनाच्या बघा पूर्ण लक्ष दुसऱ्या टप्प्यातील 18 जिल्ह्याकडे मिळणार असून म्हणजे का आता शेतकरी मित्र बघा ते 18 जिल्ह्याकडे वळणार असून त्यांची प्रक्रिया योग्य वेळी पार पाडेल. राज्यातील काही पात्र शेतकरी या योजनांपासून वंचित राहणार नाही असे बघा ग्वाही राज्य सरकारच्या वतीने देण्यात आलेली आहे. कारण की स्वतः राज्य सरकार म्हणले आहे की आता काही शेतकरी पात्र असतात आणि काही शेतकरी अपात्र राहणार आहे. ते शेतकरी कोणते आहे? बघा संपूर्ण माहिती शेतकरी मित्रांनो ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जाणून घ्यायला मिळेल. त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघत चला. बघा या प्रक्रियेत बघा नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील पहिल्या टप्प्यात स्थान मिळेल. अजून ही मोठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आलेली आहे. कारण की बघा शेतकरी मित्रांनो आता पडताळणी पूर्ण होताच थेट लाभ हस्तांतरित म्हणजेच की बघा डी माध्यमातून निधी बँकेकडे वर्ग केली जाईल आणि दुष्काळी आणि गरजू भागाला प्राधान्य दिलेला ग्रामीण अर्थसंस्था आणि नवीन बघा उभारी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले असून यामध्ये शेतकरी मित्रांनो आता बघा सर्वात महत्त्वाचा आता यादीतील शेवटचा जिल्हा म्हणजेच गडचिरोली, चंद्रपूर आणि हिंगोली असून यातील कर्जमाफीसाठी पहिल्या टप्प्यात पाहायला मिळणार. ज्या 18 जिल्ह्यातील नावे पहिल्या यादीत नाहीत त्यांना काळजी करू नये. कारण त्यांचे कर्ज दुसऱ्या टप्प्यात 100% माफ केले जाईल आणि त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा 36 जिल्ह्याच्या कर्जमाफीचे हे नियोजन 2 सुटसुटीत टप्प्यात पूर्ण होण्याचं सरकारने ठरवलेलं आहे. कारण की सरकारनं स्वतः सांगितलं की या जे काही पात्र शेतकरी आहेत आज ज्या शेतकऱ्याला बघा पहिल्या टप्प्यात पैसे जमा होणार. आता बँकेकडून मिळालेल्या माहितीनुसार अमरावती आणि कोल्हापूर यासारख्या जिल्ह्याचा आधार प्रमाणीकरण आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे आणि पडताळणी प्रक्रिया पूर्ण होताच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा संदेश मिळण्यास सुरुवात होईल आणि बघा श्रीमंत आणि अपात्र शेतकऱ्यांना वगळून केवळ गरजू बांधवांना पहिल्या टप्प्यात लाभ दिला जाणार असून प्रशासकीय यंत्रणा सजा झाली आहे आणि यामुळे शेतकरी मित्रांनो आता बघा सर्वात मोठी ही महत्त्वाची बातमी आहे. आता सर्वप्रथम बघा रिझर्व्ह बँकेने नेहमीनुसार नांदेड आणि जळगावमधील बँकांना निधीचा पुरावा करण्यात आला असून तांत्रिक बाबीची पूर्तता केली जात आहे आणि ही प्रक्रिया पूर्ण होताच उर्वरित 18 जिल्ह्याची नवीन यादी प्रसिद्ध केली जाईल. शेतकरी बांधवांनो बघा आपल्या बँकेत जाऊन यादी एकदा लवकरात लवकर तपासून घ्या. नाहीतर तुम्हाला पैसे मिळणार नाही. हे तपासून कारण की पहिल्या टप्प्यात आता शेतकरी मित्रांनो बघा आता सर्वप्रथम बघा जे काय पहिला टप्पा आहे केवळ 18 जिल्ह्यात जे काय पात्र शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. आता ते पात्र शेतकरी कोणते आहे सर्वप्रथम जाणून घ्या शेतकरी मित्रांनो. जर तुम्हाला बघ 18 जिल्ह्याच्या तुम्हाला तिच्यात तुम्ही बसणार नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाही. सर्वात महत्त्वाची शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे आणि शेतकरी मित्रांनो आता बघा सर्वप्रथम बघा आता यामध्ये कोणते कोणते आता जिल्हे पात्र ठरवण्यात आलेले आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र साहेबांनी सांगितलं की बघा यवतमाळ आणि वाशिममधील शेतकरी या दिवसाची वाट पाहत होते. ते 70,000 कोटीच्या निधीची तरतूद याच नियोजनातून केले असून तांत्रिक अनुभव दुसऱ्या टप्प्यासाठी फायदेशीर ठरेल आणि शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत आणि बघा आता बँकेवर विश्वास ठेवा. कारण की शेतकरी मित्रांनो जर तुम्ही बघा आता जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याच्या मीटिंग बघा आता मॅनिटरिंग सुरू असून पहिल्या टप्प्यातील होणार वाटप पूर्णपणे पारदर्शक असेल आणि उर्वरित 18 जिल्ह्याच्या कर्जमाफी झाल्यानंतर राज्यातील शेती व्यावसायिक पुन्हा एकदा सुरळीत येईल आणि 2 टप्पे बघा शेतकरी मित्रांनो 2 टप्प्याला हा योजना शेतकऱ्याला हस्तांतरणासाठी असून यामुळे निधीचा टप्पा बिना अडकता पूर्णपणे शेतकऱ्याच्या खात्यात जमा होईल. कारण की शेतकरी कंटाळले आहे. त्यांना बघा खरं कोणी सांगत नाही पण आता शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी महत्त्वाची बातमी आहे. बघा शेतकरी मित्रांनो आता जे काय शेवटी जे 18 जिल्ह्याचं कर्ज पाहिलं म्हणजेच की पहिल्या टप्प्यात माफ होणार आहे त्या शेतकरी बांधवांनी आपले स्टेट बँक ऑफ अपडेट ठेवावे. उर्वरित बघा 18 जिल्ह्याची पुढील टप्प्यासाठी धीर धरावा. कारण सरकारने आता बघा स्वतः सांगितलं आहे की कर्जमाफीसाठी कटिबद्ध आहे आणि शेतीविषयी अशाच अधिकृत अपडेट पाहण्यासाठी आपले चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा आणि ही माहिती सर्व शेतकरी बांधवांना शेअर करा. कारण की शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याला कळायला पाहिजे की त्यांचा जिल्हा या यादीत नाव आहे का. जर नाव असेल
तर त्या शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. कारण की शेतकरी मित्रांनो आज यादी फायनल झाली आणि आज शेतकऱ्याच्या खात्यात जेवढे काही आपण जिल्हे सांगितलं, ते 18 जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला पैसे जमा झाले नसेल व तसेच तुमचं आधार कार्ड अपडेट नसेल, बँकला आधार कार्ड लिंक नसेल, तर लवकरात लवकर करून घ्यावे. जेणेकरून बघा पैसे जेव्हा कर्जमाफीचे बघा माफ होतील, तशा प्रकारे तुमचे सुद्धा माफ होणार आहे. जर काही प्रॉब्लेम येत असेल तर शेतकरी मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अशाच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.